नमस्कार खाद्यप्रेमी हो. आज बनवत आहे पिठल्यातले डांबे. तर त्याच्यासाठी मोहरीची फोडणी दिली, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, कापलेला कांदा परतून घेतला गुलाबी रंगाचा होईपर्यंत एक कांदा, आणि त्याच्यामध्ये हळद आणि हा मिक्स मसाला तो त्याच्यामध्ये टाकला. थोडा परतून घ्यायचा, गॅस कमी ठेवायचा, आणि मग हे केलेले डांबे म्हणजे शेवग्याच्या शेंगा त्याच्यामध्ये टाकायच्या. तोपर्यंत पाणी घालायचं तिथे पुरेसं शिजावं म्हणून, आणि मग हे चण्याचं पीठ बेसन हे मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये पातळ करून, आणि थोडे डांबे शिजले की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. कोकम पाहिजे तर टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल एखाद दुसरं. आणि हे पीठ जे बॅटर होतं पाणी बेसन बनवलेलं ते त्याच्यामध्ये ओतायचं. जास्त पाणी घालायचं कारण हे घट्ट होत जातं, आणि ह्याला त्या डांब्याबरोबर शिजू द्यायचं व्यवस्थित. पाणी थोडं जास्तच घालायचं आणि गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. थोडंसं शिजत आलं असं वाटलं की झाकण अर्धवट ठेवायचं, कारण ते अंगावरती गरम गरम उडू नये म्हणून हे झाकण ठेवायचं. गॅस कमी ठेवायचा फ्लेम एकदम. आणि हे आता जवळजवळ 7 ते 10 मिनटात हे शिजलं आहे व्यवस्थित. हे खूप स्वादिष्ट लागतं आहे. थँक्यू.